नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संतोष विठ्ठलराव माने, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ, कृष्णा बिजनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीचा प्रतिनिधी. मी मिशन ऑर्गॅनिक इंडिया, हेल्दी इंडिया, मल्टीप्लायर इंडिया मध्ये शेतीचं उत्पन्न वाढण्यासाठी, शेतीची जे आजकाल बेहाल होत आहे, शेतकऱ्याचं उत्पन्न घटून खर्च वाढला, त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी मी काम करतो आहे. तर आता मी तामसा येथील शेतकरी आदरणीय खंडूभाऊ हनुवते यांच्या टरबूजाच्या प्लॉटवर आलेला आहो. तर त्यांनी कालपरवाच लागवड केली आणि त्याला कशा प्रकारचं नियोजन केलं त्यांच्या तोंडून ऐकूया आपण. नमस्कार खंडूभाऊ. नमस्कार सर. तर आपण ह्या टरबूजाचा प्लॉट कधी लावला, याच्यासाठी काय काय उपाययोजना केल्या आणि या अगोदर लावलं होतं का, अशा ह्याबद्दलची माहिती द्याल ही विनंती. मी 28 डिसेंबरला रोप आणून रोपाची लागवड केली. अच्छा. आणि काल 5 तारखेला मल्टीप्लायर आणि बुरशीनाशक टाकलं का? बुरशीनाशक हे हो ट्रायकोडर्मा टाकलं. मल्टीप्लायर आणि जैविक बुरशीनाशक. हां हां. ट्रायकोडर्मा आणि मल्टीप्लायर. तर हा किती एकरचा प्लॉट आहे आपला? 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. किती रोपटे आहेत यामध्ये? त्याच्यामध्ये जवळपास बघा 8,000-8,500 रोप आहे. अच्छा. तर या एवढ्या रोपट्यांना मल्टीप्लायर किती टाकलं मग आपण? अर्धा किलो ड्रेंचिंगला. तर याच्या अगोदर मल्टीप्लायर वापरलं होतं टरबुजामध्ये? कधीपासून टरबुजाची लागवड करता आपण? मला 3 वर्ष झाली सर. हे 3रं वर्ष आहे. तर आपल्याला मल्टीप्लायरबद्दल काही माहिती आहे? याच्या अगोदर वापरलं नाही तर मग कसं काय वापरलं तुम्ही? मला सातारीचे संतोष माने सर यांच्याकडून म्हणजे भेट झाली आमची. हां. त्यांच्याकडून घेतलं आहे मल्टीप्लायर. अच्छा. मल्टीप्लायर त्यांच्याकडून माहिती मिळाल्यावर विश्वास ठेवून घेतलं तुम्ही. हां. आणि दुसरीकडून काही माहिती मिळाली असेल ना आपल्याला याच्याबद्दल, या प्रोडक्टबद्दल दुसरीकडूनही काही माहिती घेतली असेल ना आपण? नाही, दुसरीकडून नाही घेतली सर. म्हणजे ते आता आपण ओके. KVC-ला आपलं वारंगे फाट्यावर एक हे होता कार्यक्रम असल्यामुळे त्या कार्यक्रमाच्या संदर्भात हे करून मग नंतर वापरलं. नितीन डोळेफळे सरांचा कार्यक्रम होता वारंगा फाटा येथे. तिथं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि ते मार्गदर्शन तुम्हाला पटलं का? हां. त्यामुळे ते वापरलं. तर शेतकरी बंधूंनो, यांनी काल परवाच या टरबुजाच्या प्लॉटमध्ये ड्रेंचिंग केली आहे मल्टीप्लायर आणि ट्रायकोडर्माची. हे मल्टीप्लायर ड्रेंचिंग केले दिसते आहे. मल्टीप्लायरचं द्रावण तयार केल्यावर ते काळं पडते आणि ते आपल्याला लक्षात येत आहे. तर मी लाईट बंद झाला का? हो. नाही, ते ॲटोमॅटिकच म्हणजे ज्यावेळेस प्रकाशात येते. ओके. थँक्यू. खंडूभाऊ, आपण शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? सर, रिझल्ट तर छान वाटते याचा. कारण 2च दिवस झाले टाकून. थोडी अगोदर म्हणजे कळा हे होती, आता थोडीशी म्हणजे तेजदार रोपटे वाटत. लुसलुसपणा वाटते. ओके. थँक्यू.